जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER अंतर्गत 2025 मध्ये गट क च्या पदांसाठी नियमित पदभरती होत आहे आणि त्याचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, टाइम टेबलचा शेड्यूल आलेला आहे, सिलेबस आलेला आहे, त्याबरोबर तुमचे हॉल तिकीट सुद्धा साइटवरती उपलब्ध झालेले आहेत। हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक जी आहे ते मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तिथं जाऊन तुम्ही आपलं हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये जो काही सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये आता खूप मोठा फरक पडलेला आहे। बरेचसे असे जे पद आहेत त्या पदांचं सिलेबस पूर्णपणे चेंज झालेला आपल्याला यावर्षी पाहायला मिळत आहे। त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हापासून जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तेव्हापासून ओल्ड सिलेबस म्हणजेच 2023 मध्ये जो काही सिलेबस होता त्या सिलेबसनुसार अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा नवीन जो सिलेबस आहे हा सिलेबस सुद्धा तुम्हाला एकदा पाहून घेणं गरजेचं असणार आहे। सर्व पदांसाठी सिलेबस चेंज झाला आहे का, तर असं नाहीये। पर्टिक्युलर काही सब्जेक्ट आहेत, पर्टिक्युलर काही पोस्ट आहेत, त्याच पदांसाठी यावर्षी सिलेबस जो आहे तो चेंज करण्यात आलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही पद आहेत सगळ्या पदांसाठी नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे जो 60 क्वेश्चन असणार आहेत आणि टेक्निकलचे 40 क्वेश्चन असणार आहेत। तर यामध्ये जो काही नॉन टेक्निकलचा पार्ट आहे ज्यामध्ये इंग्लिश असेल, मराठी असेल, लॉजिकल ॲबिलिटी असेल, मॅथ, रिझनिंग, स्टॅटिस्टिक्स असेल, हा सर्व जो सिलेबस आहे हा सिलेबस सेमच असणार आहे। यामध्ये कोणताही बदल झालेला नाही। नॉन टेक्निकल मध्ये तुमचं इंग्लिश आहे, इंग्लिशचा ग्रामर मध्ये सिनोनिम असतील, अँटोनिम्स असतील, स्पेलिंग एरर असतील, पंक्च्युएशन असेल किंवा टेन्स असेल, हा सिलेबस तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे। व्होकॅब्युलरी मध्ये जर विचारला तर तुम्हाला तिथं आयडम असतील, फ्रेज असतील आणि त्यांचे जे अर्थ आहेत ते सुद्धा विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, फिलिंग द ब्लँक्स असतील, सिंपल सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल, हा सिलेबस पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मराठीमध्ये, मराठी व्याकरणामध्ये वाक्यरचना असेल, शब्दार्थ असेल, प्रयोग असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, त्याचबरोबर भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार आणि त्यांचा वाक्यात उपयोग अशा पद्धतीनं असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक आणि लेखक हा सुद्धा खूप एक मोठा पार्ट आहे। यावरती सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन जे आहे ते विचारले जात असतात। त्यानंतर जोड्या लावा हा सुद्धा आहे। जनरल नॉलेज मध्ये बघा करंट अफेअर्स आहे तुमचं, आपल्या महाराष्ट्राचा असेल किंवा भारताचा असेल, इंडियन हिस्ट्री आहे, इंडियन जिओग्राफी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे बघा, भारतीय राज्यघटना, त्याच्यावर सुद्धा 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात। जनरल सायन्स असेल, स्पोर्ट्स अँड कल्चर असेल, त्यानंतर तुमचा RTI 2005 चा ॲक्ट असेल आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट असेल 2015 चा, इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज। त्याचबरोबर बघा लॉजिकल ॲबिलिटीचा जो काही पार्ट आहे यामध्ये ॲप्टिट्यूड असेल, तुमचं बेसिक अर्थमॅटिक नॉलेज असेल, मॅथमॅटिक्स असेल, जनरल सायन्स असेल, हा जो सिलेबस आहे या एवढ्या सिलेबसवरती तुम्हाला 60 क्वेश्चन येणार आहेत आणि सर्व पदांसाठी जेवढे पद 2025 मध्ये गट क चे DMER द्वारे भरून घेतले जाणार आहेत सगळ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो, नॉन टेक्निकल म्हणजेच इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर तुमचा GK GS असेल, मॅथ, रिझनिंग असेल, या सगळ्यांचा जो सिलेबस आहे तो सेम असणार आहे। चेंजेस झालेले आहे तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड मध्ये। ओल्ड सिलेबस जो आहे तो सिलेबस आणि आत्ताचा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये थोडेफार डिफरन्स आहेत। काही पदांसाठी पूर्ण सिलेबसच चेंज झालेला आहे। कोणत्या पदासाठी सिलेबस चेंज झालेला आहे, तुम्ही कोणत्या पदांसाठी फॉर्म भरलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं चेक करून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या कन्फर्म करा। तुमच्याकडे जवळपास अजून विद्यार्थी मित्रांनो बघा, आज 6 तारीख आहे, 18 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहेत, त्यामुळे तुमच्याकडे 10 ते 12 दिवस उरलेले आहेत। 10 ते 12 दिवसामध्ये चांगलं प्रिपरेशन केलं, मन लावून जर अभ्यास केला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता, नक्की तुम्ही यश आहे ते गाठवू शकता।
बघा तुम्हाला उदाहरणात सांगायचं तर लॅब टेक्निशियनचं जे काही पद आहे, लॅबोरेटरी टेक्निशियन या पदांसाठी टेक्निकल सिलेबस जो आहे तो पूर्णपणे चेंज करण्यात आलेला आहे. बघा गेल्या वर्षी 2023 मध्ये जो काही सिलेबस होता तो सिलेबस ॲज इट इज दिलेला आहे तुम्हाला यावर्षी लॅब असिस्टंटसाठी. बघा लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन 2023 मध्ये पेपर एकत्र झाले होते. तुमचं हॉल तिकीट सेम आलं होतं. प्रेफरन्सनुसार ज्याला जास्त मार्क आहेत त्याला टेक्निशियन, कमी आहेत त्यांना असिस्टंट, अशा पद्धतीचं तिथं जॉईनिंग सुद्धा देण्यात आलेली होती. पण यावर्षी विद्यार्थी मित्रांनो लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट दोघांचेही पेपर जे आहेत ते वेगवेगळे आहेत. वेगवेगळे पेपर द्यायचे आहेत, वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे, वेगवेगळा सिलेबस सुद्धा यावर्षी त्यांनी इथं ठेवलेला आहे. हे बघा मी तुम्हाला सांगत होतो त्याप्रमाणे हा आहे लॅब असिस्टंटचा. लॅब असिस्टंटला बघा गेल्या वर्षी हा सिलेबस जो आहे तो लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन दोघांसाठी कॉमन होता. यावर्षी मात्र तो जो सिलेबस आहे हा फक्त लॅब असिस्टंटसाठी ठेवलेला आहे. ॲज इट इज 2023 मध्ये जो होता तोच असणार आहे लॅब असिस्टंटसाठी. परंतु विद्यार्थी मित्रांनो लॅब टेक्निशियन जे पद आहे या लॅब टेक्निशियन पदांसाठी त्यांनी पूर्णपणे चेंज केलेला आपल्याला पाहायला दिसून येत आहे. तर काय चेंजेस आहेत बघा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. एका पदाचं तुम्हाला मी उदाहरण देतो, बाकी तुम्ही पाहून घेऊ शकता. यामध्ये तुमचं लॅब टेक्निशियन असतील तर त्याच्यासाठी बेसिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पॅथोलॉजी, मायकोलॉजी, सिरोलॉजी, त्याच्यानंतर बघा हिमॅटोलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन, क्लिनिकल पॅथोलॉजी, ब्लड बँकिंग, इम्युनॉलॉजी अँड सिरोलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, हा एवढा जास्त सिलेबस जो आहे तो सिलेबस तुम्हाला इथं ठेवण्यात आलेला आहे लॅब टेक्निशियन या पदांसाठी. जवळपास विद्यार्थी मित्रांनो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते इथं पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो सिलेबस खूप वास्ट आहे आणि तुमच्याकडं माझ्या मते लॅब टेक्निशियनचे जे आहे पेपर आहे तो 25 आणि 29 तारखेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळपास 18 ते 20 दिवस वेळ मिळत आहे. 18 ते 20 दिवसामध्ये तुम्ही हा सिलेबस आहे तो व्यवस्थितरित्या कॉन्स्टंटली, कंटिन्युअसली आणि कन्सिस्टंटली जर अभ्यास केलात तर नक्कीच कव्हर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका. विद्यार्थी मित्रांनो आत्तापासून ते तुमच्या पेपरपर्यंतचा एक एक जो सेकंद आहे हा एक एक सेकंद तुम्हाला उपयोगात घ्यायचा आहे. कशाही पद्धतीनं वाया जाता कामा नये. पुढील 15 ते 20 दिवस जे आहेत ते तुमचं करिअर ठरवणार आहेत. तुमच्या आयुष्यातील पुढील एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे तो हे 18 दिवस ठरणार आहे. त्यामुळं या 18 दिवसात कशाही पद्धतीचं टाइमपास न करता तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा, अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF आणि हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्यामुळं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि PDF नोट्स मिळवण्यासाठी सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.